ठाण्यात एक महत्त्वाची मोठी बातमी आहे। सविस्तर पाहूयात। पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आलेली आहे। रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईक प्रचंड आक्रमक झाले। संतप्त नातेवाईकांकडून हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली। रुग्णालयाने हलगर्जीपणा केल्याचा या नातेवाईकांचा आरोप आहे आणि त्यामधूनच या रुग्णालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे। रुग्णाचा मृत्यू झाला आणि त्याला रुग्णालय प्रशासन हे जबाबदार आहे असा यांचा दावा आहे, आरोप आहे। मात्र संतप्त झालेल्या या नातेवाईकांनी थेट हॉस्पिटलची तोडफोड करण्यास सुरुवात केली। पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आलेली आहे आणि रुग्णाच्या मृत्यूनंतर जे नातेवाईक आक्रमक झालेले होते त्यांनी ही तोडफोड केलेली आहे। या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। पाहूयात। पुण्यातील हडपसरमधील सह्याद्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सकाळी अशा पद्धतीने रुग्णाच्या नातेवाईकांनी इथे तोडफोड केल्याचं आपल्याला सगळं चित्र पाहायला मिळतं आहे। ही सुरुवातीची जी काही रिसेप्शनच्या बाजूची भिंत आहे, या बाजूच्या या जे काचा आहेत त्या फोडलेल्या आहेत। त्यासोबतच आतमध्ये देखील जर आपण पाहिलं तर जे कॅश काउंटर किंवा आतलं जे रिसेप्शन आहे, जे फार्मसीचं रिसेप्शन आहे, त्या ठिकाणी देखील तोडफोड केल्याचं आपल्याला या सगळ्या दृश्यांमध्ये दिसून येतं आहे। एकूणच या रुग्णांच्या बाबतीत जी काही हेळसांड झाली असा त्यांच्या नातेवाईकांचा आरोप आहे आणि त्याच्यावरून सकाळी संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी या ठिकाणी ही संपूर्ण तोडफोड केल्याचं चित्र आपल्याला दिसतं आहे। आता पुणे पोलीस हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या सगळ्या घटनेची आता सगळी चौकशी सुरू आहे। इथले CCTV फुटेज आणि इतर सगळी तपासणी करून संबंधित रुग्णांची देखील तक्रार काय आहे, त्यासोबतच रुग्णालयाकडून काय स्पष्टीकरण येतं आहे, या सगळ्या बाबींची तपासणी होईल आणि निश्चितच या बाबतीत आता नक्की काय घडलं आहे हे समोर येण्याची गरज आहे। मात्र रुग्णांनी जे आरोप केले आहेत ते निश्चितच गंभीर असे आहेत, कारण रुग्णाच्या बाबतीत जी काय हेळसांड झाली आणि त्यानंतर त्याचं निधन झालं असं त्यांचा आरोप आहे आणि त्यानंतर त्यांनी ही तोडफोड केलेली आहे। आता पुणे पोलीस यावर काय कारवाई करत आहे हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे। कॅमेरामॅन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे।